श्रीराम म्हणे गुरुनाथांगी देहांता नांदता सुख कोण राज्य भोगार्था विशेषता सुख काय. प्रभू रामचंद्र भगवान की जय. बोला बोला बाळूमामाच्या नावाने. तुम्ही म्हणताना आता स्वयंपाक व्हायला आणि तो चालूच राहणार. नाव सुद्धा ओव्या थोड्या आहेत. प्रभू रामचंद्र बोलू लागलेले आहेत. हे गुरुवर्या, देहामध्ये जर अहंता असेल, मनामध्ये जर मीपणा असेल, मनामध्ये जर गर्व असेल, तर मग दुःखाशिवाय काय भेटणार आहे? सुख भेटलच कुठून? गर्वाचं घर कधी बी खाली. त्याच्यामुळं सुख भेटणारच नाहीये असं प्रभू रामचंद्र विश्वामित्रांना त्या ठिकाणी बोलू लागले. अहंकाराय सवयी वैतला जता उरावरी सुख नाही हो संसारी निज निर्धारी निश्चय. अहंकार नावाचा जो वैरी आहे तो आपल्या नाथ महाराजांनी टोकानं सांगितलंय, अहंकार जर आपल्या हृदयावर उरावरी वैसला असं या ठिकाणी सांगितलंय, तर मग जर अहंकारामध्ये माणूस कोणाला मानितच नाही, कोणाचं माझच खरं, माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचं खरंच नाही या जगामध्ये, मी म्हणेन तसंच चाललं पाहिजे. मग हा काय ड्रायव्हर आहे का याच्याच मनावर एसटी न्यायला? मग या अहंकारामुळं याचा असणार याच्या वाट्याला दुःख येत. अहंकारामध्ये तो कोणाला मानितच नाहीये, सुख नावाची गोष्ट याच्याकडे येत नाहीये अशा ठिकाणी बोलतात. अहंकार जाणला जीवी तो साधनी बळी गोवी अहंकार हा दिवी जीव भावी उघड नागवी जगांती. एकदा का माणसाला अहंकार आला मग विचारूच नका मला. ते आमच्याकडे असायचं पहिलं 5 सवासनी मुख्य सवासनी. जर कुकून आहेच दिलं अहंकार गर्व, मग गर्वानं त्या फुगल्यात. मग गर्व आला की आता कोणीच विचारित नाही आता काय करावं. मग तशी गत होते. आता कधी सवासनी झालं त्यांनाच मेळ नसतोय. अहंकारानं जीवनाची हानी होते. अहंकारानं गर्वानं दुःख मिळतंय. एखादा बघा माणूस लईच गर्विष्ठ असला, माणूस म्हणतो ते लई गर्विष्ठ आहे त्याला बोलणंच नको. आणि मग कुणीच बोलना झाल्यावर जगातच कोणी नाही बोलला तर मग दुःखच आहे ना. मग सुख कुठून येईल? अहंकारानं जीवनाची हानी होते, अहंकारानं दुःख वाटायला येत आहे असं या ठिकाणी सांगू लागले. मुख्य बाधक अहंता इसी साह्य झालिया ममता अहममतान दिनेता सुख सर्वता सेना. मुख्य बाधकच अहंता, मुख्य बाधकच असणारा गर्व. त्याला एक साथीला जोडीदारी मिळाली म्हणजे बरोबर आहे का महाराज? तिला जोडीदारी मिळाल्यावर तर मग विचारच नका, तुझंच खरं म्हणल्यावर तर ती ममता असणारी. धृतराष्ट्राला ममताच त्याच्या मनामध्ये आलते. नियमानं त्यानं दोघांना पांडवांना सुद्धा योग्य राज्य द्यायला पाहिजे होतं त्यांच्या वाट्यापुरतं, परंतु ममतेमुळे गप्प बसायचा. शेवटी काय झालं माहितीये का? त्याच शेवटला जळत्या अग्नीमध्ये जिवंत धृतराष्ट्राला त्या ठिकाणी जळावं लागलं. अशी ही असणारी अहंत्या बरोबर जर ममता आली तर मग दुसऱ्याची लोट पडलेली माझीच आहे म्हणतोय माणूस. आणि पोलीस एकदा दांडका घेऊन आला का मग कळतं महाराज. मग ही ममता ज्यावेळेस त्याच्या सोबत येते ना त्यावेळेस मात्र मग आणखीन दुःखाला सामोरं जावं लागतं, दुःख वाटायला येतंय असं या ठिकाणी सांगू लागले. शास्त्र श्रवणे उभय भोग ऐता देखणे जे बक्षणीय व म्हणे आता चिका सुने व मौनी. मग या ठिकाणी माणसाला पाठीमाग काही असू द्या, परंतु आज आपल्याला कळालं पाहिजे की बाबा आजपासून मी परमार्थाला लागणार आहे. आजपासून मी हे सगळं सोडणार आहे. अहंता ममता
माया भगवंताच्या अगोदर, कृष्ण जन्माच्या अगोदर माया सोडली महाराज. ही जी माया आहे ना, हिला बाजूला सारायचं आणि माया बाजूला सारून भक्तीकडे यायचं, भक्तीमध्ये लीन व्हायचं आणि आपल्या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं. देह माणसाचा प्रत्येकाचाच देह अग्नीतच जाणार आहेत महाराज. त्याच्यामुळे देहाची ममता अहंतात नको, देहाचा गर्वच नको, सुंदरपणाचा गर्व नको. नाहीतर या ठिकाणी तरुणपणी असणारा सुंदर चेहरा म्हातारपणी पार गाल बसलेले असतात महाराज, त्याची त्याला जोड येत नाही. त्यानं तर आरशात बघू द्या, आपल्या तरुणपणातला असणारा फोटो म्हातारपणी बघा. म्हणून हाही गर्व योग्य नाहीये, त्याच्याबरोबर ममता ही चांगली नाहीये असं नाथ महाराज सांगू लागले. असो पुढे आणखी मसुराम दादा अगदी विस्तारित त्या ठिकाणी सांगतील. पुंडलिकावर देव हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. बोला 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 मामाच्या नावानं सांग.